ख्रिस्तामध्ये माझ्या प्रिय मित्रांनो, आज आपण सामान्य काळातील 15वा रविवार साजरा करीत आहोत. आजची पवित्र उपासना आपल्याला देव शब्दाचे आपल्या ख्रिस्ती जीवनातील महत्व समजावून सांगत आहे. आजच्या पहिल्या वाचनामध्ये आपण ऐकत आहोत, यशयाच्या पुस्तकामध्ये परमेश्वर सांगत आहे की माझे जे वचन आहे ते त्याचं ध्येय पूर्ण केल्याशिवाय माझ्याकडे पुन्हा येणार नाही. आणि परमेश्वर तिथं सांगत आहे की माझं जे वचन आहे ते पावसाप्रमाणे किंवा ज्याप्रमाणे बर्फ पडतो जमिनीवरती येतो, जमीन ओली होते आणि त्याच्यातनं भरभराटीने पीक मिळतं, त्याप्रमाणे माझं वचन आहे. ते त्याचं ध्येय ज्याच्यासाठी ते पाठवलेलं आहे ते पूर्ण केल्याशिवाय ते वचन पुन्हा माझ्याकडे येणार नाही. आजच्या दुसऱ्या वाचनामध्ये संत पौल रोमकरास लिहिलेल्या पत्रामध्ये सांगत आहे की हल्लीच्या जीवनातील हे दुःख, आजारपण, संकट हे जे आपल्याला ख्रिस्ती वैभव जे प्राप्त होणार आहे, जी महिमा आपल्याला परमेश्वरामध्ये जी मिळणार आहे, त्या तुलनेमध्ये काहीच नाही. अनेक वेळेला आपण दुःखी असतो, संकटात असतो, आजारपण असते, तेव्हा परमेश्वर सांगत आहे की आपण आशेची लोक आहोत. आपल्याला प्रभू येशू ख्रिस्तामध्ये जे देवाने केलेलं आहे त्यामध्ये आपलं तारण झालेलं आहे आणि म्हणून आपण आपली ख्रिस्ती जीवन आनंदाने आणि आशेने जगलं पाहिजे. आजच्या पवित्र शुभवर्तमानामध्ये आपण ऐकतो की प्रभू येशू ख्रिस्त देव शब्दाचं वचन, आपलं देवाचं वचन ह्याचं महत्व सांगताना पेरणाराचा दाखला देत आहे. एक शेतकरी जो पेरणारा होता तो पेरणी करण्यासाठी गेला आणि त्यांनी पेरणी सर्व ठिकाणी करत असताना काही बी जे होतं ते रस्त्यावर पडलं आणि त्या पायवाटेवरती पडलेलं असताना पक्षी आले आणि ते बी घेऊन गेले. दुसऱ्या प्रकारचं जे बी जो होतं ते आपण पाहतो की ते एका खडकावरती पडलं. तिथे जो खडक होता त्या खडकामध्ये ते पडलं आणि ते रुजलं, परंतु त्याला मुळं नसल्यामुळे जेव्हा ऊन आलं तेव्हा आपण पाहतो ते कोमजून गेलो, ते वाढू शकलं नाही. तिसऱ्या प्रकारचं बी आपण पाहतो चांगल्या जमिनीवर पडलं, परंतु तिथे काटे असल्यामुळे, तिथे झुडपं असल्यामुळे त्यांची वाढ होऊ शकली नाही. आणि चौथ्या प्रकारचं बी हे सुपीक जमिनीवरती पडलं आणि त्याने 100 पटीने आपण पाहतो फळ दिलं. एका धर्मगुरूंनी, मी ब्रदर असताना मला प्रश्न विचारला की ब्रदर, या सर्व शेतकऱ्याचा हा जो पेरणाऱ्याचा दाखला आहे ह्याच्यातलं कुठलं बी हे वाया गेलं, फुकट गेलं? आणि मी म्हटलं जे रस्त्यावर पडलं ते, आणि त्यांनी म्हटलं नाही. मी म्हटलं जे झुडपात पडलं ते, त्यांनी म्हटलं नाही. मी म्हटलं की खडकावरती पडलं ते फुकट गेलं, त्यांनी म्हटलं नाही. आणि मग मी त्यांना सांगितलं, फादर तुम्हीच सांगा की या पेरणाऱ्याच्या दाखल्यामध्ये कुठलं बी फुकट गेलं? आणि त्या फादरांनी मला सांगितलं, जे बी त्या शेतकऱ्याने पेरलंच नाही, आपल्याच पिशवीमध्ये राखून ठेवलं, ते बी ते म्हणाले की ते फुकट गेलं, ते वाया गेलं. आणि मी त्यांना म्हटलं की फादर, परंतु असं लिहिलेलं नाहीये की त्या शेतकऱ्याने बी पेरलं नाही किंवा आपल्या जवळ काही ठेवलं. आणि त्यांनी मला सांगितलं, हाच त्या दाखल्याचा अर्थ आहे. चांगले शब्द, चांगले विचार जेव्हा आपण म्हणत नाही, आपल्याकडेच ठेवतो, तेव्हा ते आपण वाया घालवतो. आणि या दाखल्यामध्ये आपण पाहतो परमेश्वर स्वतःजवळ काही ठेवत नाही, आपल्यासाठी, आपल्या चांगलेपणासाठी तो देवाची वचनं नेहमीच पाठवत असतो. परंतु आज आपण पाहतो चांगली लोक जेव्हा देवाचं वचन बोलत नाहीत तेव्हा सैतानाचं आणि वाईट असं आपण पाहतो की जे वाईट आहे ते या जगामध्ये, वाईट भाषा, वाईट शब्द यांचा प्रसार मोठ्याने होत आहे. आणि प्रिय मित्रांनो, प्रभू वचनाचं महत्व आजची उपासना आपल्याला सांगत आहे. आपण विचार करूया, माझे हृदय आहे, माझं अंतःकरण आहे, ही कसल्या प्रकारची जमीन आहे? माझं जे अंतःकरण आहे हे म्हणजे ती रस्त्यावरची पायवाट असणारी जमीन आहे का, की जिथं देवाचा शब्द तर येतो परंतु आपण त्याच्यावरती लक्ष न दिल्यामुळे सैतान किंवा वाईट प्रवृत्तीने ते वचन रुजू शकत नाही? की आपलं जे जमीन आहे, आपलं जे अंतःकरण आहे, आपलं जे हृदय आहे हे खडकासारखं आहे का, की जिथं ते पडते देव शब्द आणि आपल्याला आवडते आणि आपण बोलतो की वाह किती चांगलं आहे देवाचं वचन, परंतु या संसारामध्ये, आपल्या जीवनामध्ये आपण व्यस्त असतो आणि आपल्या कामावरती आपलं लक्ष असते, त्यामुळे देवाच्या आध्यात्मिक गोष्टीकडे लक्ष न दिल्यामुळे आपण पाहतो की ते वाढू शकत नाही. की आपले अंतःकरण जे आहे ते त्या झुडपांसारखं आहे का, काटेरी जमिनीसारखं आहे का, की जिथं ते वाढते परंतु त्याची वाढ खुंटते,
कारण इतर गोष्टीवरती आपलं लक्ष जास्त असते, की माझं हे अंतःकरण हृदय हे सुपीक जमिनीप्रमाणे आहे, जिथं देवाचं वचन येतं आणि आपण पश्चाताप करतो, विचार करतो, मनन चिंतन करतो, त्याचं आचरण करून आपण जगून 100 पटीने आपण फळ देतो. प्रिय मित्रांनो, आजची उपासना आपल्याला आपली ख्रिस्ती जीवन, देव शब्दावरती महत्व, देव शब्दाचा जो अर्थ आहे ते समजून त्याचं आचरण करून, पश्चाताप करून चांगल्या प्रमाणे फळ देण्यासाठी बोलावित आहे. आणि त्यासाठी लागणारी कृपा आपल्याला या पवित्र मिस्सा बलिदानात मिळावी म्हणून आपण प्रार्थना करूया.